सूचना आपल्यापर्यंत पोहोचवतोय. 15चा आपला स्कॉट असणार आहे आणि आपला 15 मधील एक खेळाडू लाईव्ह कंट्रोल रूम मध्ये बसवणं बंधनकारक असणार आहे. सर्व संघनायकाने संघाची नोंद घ्यायची आहे. तर सामना सुरू होतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बिग बट ऑफ रानाल चिराग माली येतोय. तर सलामजुडी मैदानामध्ये आपण पाहतोय प्रत्येक यांना अतिशय टॉप ऑन ग्राउंड. P1चं पहिलं षटक करण्यासाठी चिराग माली मॅन फ्रॉम रानाल. तर सामना करेल फलंदाज प्रतीक नॉस्ट्राईकला अतिशय आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू उडवलेला आहे इनफिल्डच्या वरून लॉंग ऑफ रिझन मधून सीमा पार. पहिल्या चेंडूवर पहिला झंझानाटार चौकार. सुनील आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज प्रतीक याच्या बॅट मधून. कारण पॉवर प्लेचं षटक आहे. बहुतांशी क्षेत्ररक्षक आपल्याला 30 सर्कल मध्ये पाहायला मिळतो नाही ते हेडलं होतं फलंदाजाने. अगदी बरोबरच. यावेळेस भीमरचा इशारा येतो पंचांकडून आणि नोचा इशारा केलाय. एक धाव अतिरिक्त स्वरूपात धावपळकावर जोडली जाते. तर पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे. खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळतोय. सिंगलने धावसंख्या उडून झालेली ती धावपळकर 5 आणि पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे. आमचे सर्व मान्यवर जे प्रमुख मान्यवर या स्पर्धेसाठी आम्हाला लाभले होते उद्घाटना प्रसंगी ते सर्व मान्यवर आमची रजा घेताना पुन्हा एकदा या सर्व मान्यवरांचं मनस्वी धन्यवाद ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ या उद्घाटन सोहळ्यासाठी दिला होता या स्पर्धेसाठी दिला होता आणि ते सध्या या स्पर्धेची रजा घेताना चिराग माली कॉमेंट्री बॉक्स इन करून बोलताना राईट नंबर द विकेट. यावेळी अप्रतिम फटका हवाई फायर आणि चेंडू सरळ सीमाच्या बाहेर. कुणाल म्हात्रेच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देणारा षटकार. टेंभवली शोमॅन आपण पाहतोय सध्या प्रतीक पाटील मैदानामध्ये. अगदी बरोबरच. आपण पाहतो काय फटका खेळलाय. ताकद झोकली होती फटक्या मागे आणि सरळ चेंडू निघून गेला होता. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 6 ने वाढून दिली ती धावपळकावर 11 धावा. दुहेरी अंकामध्येही धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. यावेळी फाईन केलेला आहे. फाईन लेग रिझन मधून चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी चौकार. तर धावा सध्या वाहत आहेत. तर पाहतोय आपण धावसंख्या 15 या अंकावर जाऊन पोहोचले. काय फटकेबाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. आतापर्यंत 15 धावा धावपळकावर जोडल्या गेल्यात. पहिले षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय आणि पॉवर प्लेचं षटक मुभा असते फलंदाजांना. फटके मोठे फटके मारण्याची नाही तशीच फलंदाजी प्रत्येकच्या बॅट मधून आपण पाहतोय. अप्रतिम फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळी फ्लिक केलेल्या चेंडूला मनगटी फटका. अप्रतिम चेंडू हाताळला होता मात्र छोट्या बॅकलिफ्टचा वापर इथे करताना दिसला होता फलंदाज. सिंगलने धावसंख्या वाढते आणि सिंगलने धावसंख्या वाढून झालेली ती धावपळकावर 16 धावा. P1च्या पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी आपण पाहतोय टार्झन ऑफ टेंबवली
प्रतीक पाटील या फलंदाजाकडून. आता मात्र सामना करेल फलंदाज अतिश पाटील मॅन फ्रॉम वॉल. हाही शैलीदार फलंदाज आहे. उजव्या शैलीचा फलंदाज आणि डावखुरी शैलीचा फलंदाज ही जोडी मैदानामध्ये आहे. आणि परिणाम स्वरूप आपण पाहतोय की क्षेत्रक्षणामध्ये बदल इथे पाहायला मिळतोय. यावेळी अप्रतिम चेंडू पूर्णपणे बीट करतोय फलंदाजाला. निर्धाव चेंडूने पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर जय मसोबा पिंपळास या संघाची पिंपळास या संघासमोर आपण पाहतोय किंग्ज 11 अरिजवे कशिवले 491 जानवाले संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती बिनबाद 16 धावा. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर आपल्याला सामना पाहायला मिळेल कृष्णाई कारिवली विपक्ष एबीसी कंटक्शन या दोन संघामध्ये. आजच्या दिवसामधील पाचवा सामना आपण पाहणार होतो मानस एंटरप्राइजेस वडगर विपक्ष आर के फ्रीट अँड शेलके ब्रदर्स. आणि आजच्या दिवसामधील शेवटचा सामना सायंकाळी सत्रामध्ये रंगला जाईल अग्रराज्य प्रतिष्ठान पोगाव विपक्ष विहान एंटरप्राइजेस कालेर या दोन संघामध्ये. तर हे आजचं शेड्यूल असणार आहे. सध्या आपण तिसरा सामना आपण पाहतोय जय मसोबा पिंपलास आणि किंग्ज 11 आरएसवे कशिवले जाणवले या दोन संघामध्ये. एक चांगली सुरुवात नक्कीच सुनील म्हणता येईल कारण जमीची बाजू आहे कारण कोणताही फलंदाज इथे बाद झालेला नाही. अगदी बरोबरच पहिलं षटक पॉवरप्लेचे षटक आणि पॉवरप्लेच्या षटकामध्ये 16 धावा करण्यात यश आले. प्रत्येक एका साईडला आपण पाहतोय दुसऱ्या साईडला आतिश पाटील वर्ल्ड आणि सुंदर फलंदाजी आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये. तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन गोलंदाजी मार्गावर दूरवरच्या टोकाकडून गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. ऋषभ काठ हे मॅन फ्रॉम खारबाव गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळतोय. P2 दुसरं षटकासाठी गोलंदाजी मार्गावर आलेला आहे. सामना करेल फलंदाज प्रतीक पाटील. यावेळी फुलटा चेंडू आणि जसा चेंडू तसा समाचार चेंडू सीमा पार. पाहूया पंचाचा काय इशारा येतोय. हा चौकार. आपण चौकारानं पाहिलं होतं आणि इथे मात्र ऋषभ काठेचे स्वागत सुनील आपण पाहतोय चौकारानं केलेलं आहे ते फलंदाज प्रतीक याने. अगदी बरोबर दमदार फटका आणि आलाय चौकार. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 20 या अंकावर जाऊन पोहोचले. दुसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये प्रेक्षक आपण पाहतोय येताना आयडल क्रिकेट कंडिशन आणि या आयडल क्रिकेट कंडिशन मध्ये ही स्पर्धा खेळवली जात आहे. यावेळी चांगल्या चेंडूची हाताळणी ऑन साईडला खरं तर खेळायचा होता मात्र चेंडू तो ऑफ साईडला अवांतर धाव आणि अवांतर धावने लेग बॅचच्या रूपाने एका धावीने धावसंख्या झालेली ती धावपलकडे 21 धावा. आपण जो सामना पाहतोय जय मसोबा पिंपळास विपक्ष किंग्ज 11 आरएसवे कशिवले 491 जानवल या दोन संघामध्ये. दुसरं षटक मार्गस आहे ऋषभ काठे दुसरं षटकात आलतोय. पहिलं षटक चिराग मालीचं महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं होतं. तर क्षेत्रक्षणामध्ये वारंवार बदल केला जात आहे आणि त्याचं कारण
आता मात्र स्ट्रायकर फलंदाज डावखुरा आपल्याला पाहायला मिळेल. आतिश पाटील मॅन फ्रॉम वॉल. ऋषभ काठे बॉलिंग मार्कवर. यावेळी अप्रतिम चेंडू, मात्र दिशा थोडीशी भरकटलेली आहे आणि पंचांचा वाईटचा इशारा होतोय. धावसंख्या एका धावेने ओढून दिलेली ती धावफलकावर डबल टू 22 धावा. या अगोदरच्या सामन्यामध्ये एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळाला होता. अगदी 12 धावांवर एबीसी कंटक्शन पडगा संघ ऑल आउट झाला होता. यावेळी मिस्टाईम फटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाला आणि पहिला फलंदाज आतिश पाटील याची केली संपुष्टात. स्टँड आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज यश पाटील येतोय. तर पहिला फलंदाज 22 या धावसंख्येवर नुकताच बाद झालेला आतिश पाटील. प्रतीक पाटील अजूनही खेळपट्टीवर आहे, चांगली फलंदाजी करतोय. अगदी पहिल्या षटकामध्ये धावांची लयलूट प्रतीक पाटील याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते आणि अजूनही तो खेळपट्टीवर आहे आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज यश पाटील आलेला आहे, मॅन फ्रॉम टेमकर. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्जल गोलंदाज ऋषभ काठे. यावेळी मिस्टाईम फटका, उंची जास्त लांबी कमी आणि आणखीन एक फलंदाजाला जावे लागेल डगॉटच्या आसऱ्याला. फाईक आन्सर याचा सुरेख जल आणि आणखीन एक फलंदाज फेल. संख्या स्थिर धावपलकर 22 धावा आणि प्रतीक पाटील एका बाजूने चांगली फलंदाजी करत होता, मात्र तोही आता इथे बाद झालाय. तर दोन्ही सामन्याचे फलंदाज सुनील आपण पाहतोय की डगॉटच्या आसऱ्याला गेलेले आहेत. नवीन फलंदाज सूरज जोशी. यावेळी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र सफल होत नाही. दिशा भरकटलेली आहे चेंडूची आणि पंचांचा वाईटचा इशारा येतोय. एका धावेने धावसंख्या घडून झाली ती धावफलकावर 23 धावा. आपण पाहतात भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग 2021 अख्खा भिवंडी खेळेगा. हॅलो हॅलो आणि अख्खा भिवंडी आजपासून खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी कार्पीच्या सारे चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आहे, चांगलं बॅकअप पाहायला मिळते. अतिशय वेगाने 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या घडून झालेली ती धावफलकावर 24 धावा 24. दुसरं षटक मार्गसाहेब ऋषभ काठे
जय मसोबा पिंपळास या संघाकडून दुसरं षटक बदलतोय. सूरज जोशी आणि यश पाटील ही जोडी मैदानामध्ये. प्रतीक पाटील आणि आतिश पाटील हे दोन फलंदाज बाद होऊन डगआउटच्या आश्रयाला गेलेले आहेत. यावेळी स्फेअर चेंडू आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा टाकावा लागेल. दरम्यान धावसंख्या 1 वाढते आणि धावसंख्या 1 वाढून झाली ती धावफलकावर 25 धावा. धावसंख्या 25. यावेळी प्ले अँड मिस निर्धाव चेंडून या षटकाची समाप्ती. तर 2 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 2 बाद 25 25. धावसंख्या 26 बरोबर 13च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकलेल्या आहेत त्या फलंदाजी करणाऱ्या किंग्ज 11 आरएचवे कशिवले 491 जानवल्या संघाने. धन्यवाद शुभा धुमाल. 2 ओवर की समाप्ति पे हम देख रहे हैं तो इस वक्त स्कोर है यहाँ पर किंग्स 11 आरएचवी कशिवले का 26 रन. बहुत बढ़िया शुरुआत. एक नया आविष्कार आप बीआरपीएल में देखने जा रहे हैं. A1 जोड़ी पहले ही दिन बहुत कुछ कर रही है और ये आविष्कार अब इंटरनेशनल क्रिकेट में जैसे माइक्रोफोन दिया जाता है, कानों में लगा हुआ हेडफोन, वो इस वक्त दिया जा रहा है खिलाड़ी को, जिनसे हम सवाल ज़रूर करेंगे बीच बीच में. जोरदार तालियां बजाइए A1 जोड़ी के लिए, संदेश वखाड़े और मनोज ठाकरे के लिए. क्रिकेट में हालांकि आविष्कार गुंदोली प्रीमियर लीग में हुआ था, लेकिन इतने बड़े इवेंट में कुणाल, आप मेरे को सुन सकते हैं? कुणाल मात्रे केएम. हेलो, हाँ बोलिए. यस कुणाल, क्या लग रहा है 2 ओवर में 26 बने? जय मसोबा पिंपलास क्या ऐसा कुछ करने जा रही है कि दबाव बढ़ जाए? हमारे बॉलर अच्छे हैं, निश्चित बैक करते थे. यस, तो कौन से गेंदबाज है जिनसे ज्यादा अपेक्षा है कुणाल? फाइक है और योगेश भी है. यस, थैंक यू कुणाल. ये देखिए नया आविष्कार यहाँ पर बीआरपीएल में. गेंदबाजी के लिए फाइक अंसारी, हिटमैन ऑफ भिवंडी, सामना करेंगे बाएं हाथ के बैट्समैन सन ऑफ भिवंडी क्रिकेट सूरज जोशी. अच्छा बैटल. पहली गेंद हवा में खेला है, गेंद के नीचे खिलाड़ी आ रहे हैं और बढ़िया कैच. आउट हो गए बैट्समैन. क्या कहेंगे? अगदी बरोबरच मोठा फटका खेळायचा होता, परंतु चेंडू उंचावर गेला आणि अजून एक गडी बाद होतोय. किंग 11 कशिवले 451 या संघाचा. डीजे वाले बाबू में आउट होने से पहले 0 का चश्मा पहना. अगली 2 टीमों को टॉस के लिए तैयार रहना है. कृष्णाई स्पोर्ट कारिवली और एबीसी कंस्ट्रक्शन. कवर में रखा था. कुणाल मात्रे, मुझे सुन रहे हैं आप? कुणाल, ये A1 जोड़ी ने बीआरपीएल रखा है. संदेश वखाड़े कमेंटेटर का पहला कदम कैसा लग रहा है आपको बीआरपीएल में? कुणाल, नक्कीच चांगली कल्पना आहे आणि यश पण मिळालेलं आहे. नए बैट्समैन बल्लेबाजी को मोनिस आए हैं. ताबड़तोड़ बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं. सूरज जोशी ने काफ़ी निराश किया वहाँ पर. फाइक अंसारी राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए. ओह, क्या गेंद थी, पूरी तरह से खोल के रख दिया था बैट्समैन को. बहुत खूबसूरत गेंद सुनील. अगदी बरोबरच खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि नेतावच्या स्वरूपात सांगता केली गोलंदाज फाईक अन्सारीने. पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाजी मार्कवर. आपण पाहतोय हायवे एंड स्टँड करून गोलंदाजी मार्कवर फाईक अन्सारी. पाय
देखिए हम ये नहीं भूल सकते कि फाइक अंसारी भिवंडी प्रीमियर लीग के मैन ऑफ द सीरीज थे। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए इस मरतबा कट किया हवा में, एक और विकेट। आज का दिन बीआरपीएल में सुपर कैचेस के लिए, A1 कैचेस के लिए लिखा जाएगा। व्हाट अ कैचिंग। कदम क्या रहेगा आपकी टीम का? हाँ, हमारे कप्तान का भरोसा था बाइक पे, बाइक ने पे सकते। बस शाबाश भाई। कमाल की बॉलिंग कर रहे हैं इस वक्त फाइक अंसारी। मेरे साथ सुनील पाटिल इस वक्त कमेंट्री बॉक्स में। सुनील, क्या कहना चाहेंगे जिस तरह विकेटों पे विकेटें गिर रही है? अगदी बरोबर. या षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली होती, त्यानंतर डॉट बॉल आणि त्याच्यानंतर अजून एक विकेट. या गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय कमबॅक करताना जय मसोबा पिंपळा संघ. आप देख रहे हैं बीआरपीएल। अच्छा कहा शुभा धुमाल, क्रिकेट का जादू सर चढ़ के बोलेगा, अक्का भिवंडी तालुका खेलेगा। क्रिकेट का जादू सर चढ़ के बोल रहा है और अक्का भिवंडी तालुका खेल रहा है। बीआरपीएल में आप सभी का हार्दिक स्वागत। फाइक अंसारी ने बैट्समैन पराग जादव सामना करें फाइक का। इस मरतबा बैकफुट पे गए, बहुत अच्छा पंच स्ट्रोक, डीप कवर में खिलाड़ी है, उनका थ्रो पहुंचा, 1 रन बनाया। मुकाबला दोस्तों आप देख रहे हैं इस वक्त किंग्स 11 RHV कश्योले बनाम जय मसोबा पिंपलास के बीच में। पंकज घरत साहब हमारे बीच में और कश्योले बरदस भी हमारे बीच में। 1 रन से स्कोर 27 पे पहुंचा है। देखिए इस तरह के विकेट पे सुनील पाटिल रन बनाना इतना आसान नहीं है, जहां पर गेंदे अनअपेक्षित उछाल ले रही। अगदी बरोबर. यावेळेस डाव्या स्टीवरून चेंडू सरळ जातो, निर्धावची सांगता केली जाते. आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर सुंदर गोलंदाजी फाइक अंसारीच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि ही स्पर्धा आपण पाहतोय BRPL 2021चं आयोजन आपण पाहतोय. डॉक्टर गवडी सर, संदेश वकारे सर, मनोज ठाकरे सर आणि सुभाष धुमाळ सर यांच्या माध्यमातून स्पर्धा. फाइक अंसारी राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, धूप खिली हुई। इस मरतबा आसमान में तान दिया है, गेंद के नीचे खिलाड़ी आ रहे हैं। एक और विकेट और क्या बॉलिंग करे फाइक अंसारी। 3 झटके उन्होंने दिए इस ओवर में और केवल अब तक 1 रन दिया है। पर 27 रन और विकेटों को हम देखें तो कितने विकेट गिरे? 6। एक्सेलेंट बॉलिंग फ्रॉम फाइक, कंसीडर 1 रन 3 विकेट। हमारे बीच में विभाग प्रमुख माननीय श्री भगवान भोईर जी है। दोस्तों मैं बताता चलूं कि पड़गा और उसके परिसर में ये बहुत ही फेमस पर्सनालिटी है। इनके अपने कई कप होते हैं और शायद अकड़ा गांव प्रीमियर लीग जो है उसके अध्यक्ष भी हैं। आइए उनका एक मेगा सत्कार हम करने जा रहे हैं। भगवान भोईर जी का एक मेगा सत्कार। A1 जोड़ी, A1 टॉस फाइक अंसारी कंसीडर 1 रन एंड क्लेम 3 विकेट्स। अगदी बरोबरच. तिसरं षटक कमबॅक षटक राहिलं. त्या षटकामध्ये आपण पाहिलं फाइक अंसारीने काय गोलंदाजी केली. त्या षटकामध्ये 3 गडी बाद करण्यात यश आलं आणि 1 धाव खर्च केली. आणि मी म्हणेन कम खर्चीला और ज्यादा चर्चीला. क्या बात है, कम खर्चीला और ज्यादा चर्चीला, लेकिन बीआरपीएल फुल खर्चीला और फुल चर्चीला। और वाकई में देखिए ऐसा है सुनील, हालांकि मेरे साथी कमेंटेटर का हमेशा मेरे को साथ रहा है, खासतौर से भिवंडी
तालुका के सभी कमेंटेटर्स। सबसे पहले एवन जोड़ी आपने सुना होगा प्रतिभा विलास 2013 में, लेजेंड ऑफ भिवंडी विलास और महापौर प्रतिभा पाटिल की। उसके बाद एवन जोड़ी खासदार कप में आई थी 2017 में, शुकेत डाकी नीलेश पाटिल। अब एवन जोड़ी BRPL में आई है संदेश वकारे और मनोज ठाकरे। अगदी बरोबरच आपण पाहतो A1 जोडी, जेव्हा जेव्हा A1 जोडीचं नाव घेतलं जातं तेव्हा तेव्हा संदेश वकारे आणि मनोज ठाकरे यांचा विचार केला जातो. नहीं, मेहनत भी बहुत की है और आप लोगों का भी बहुत अच्छा साथ रहा है। सुनील पाटिल इस वक्त मेरे साथ हैं, जबकि पब्लिक फिगर कमेंट्री के वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर का हमें वो जो कहते हैं ना, किसी भी टूर्नामेंट या किसी भी प्रोग्राम के लिए उसका सरताज होना चाहिए। वो किंग थे, किंग है और किंग रहेंगे। खेल की शुरुआत दूर वाले छोर से गेंदबाजी के लिए योगेश आए हैं। सामना करेंगे बैट्समैन महेंद्र मागे, फिनिशर। ओ, पहली गेंद हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश, बीट किया। देखिए, महेंद्र मागे के बारे में जितना कहा जाए कम है। मैंने उन्हें फिनिशर ऑफ भिवंडी कहता हूं, लेकिन वो कुछ सालों से फिनिशर ऑफ महाराष्ट्र क्रिकेट बने हैं। कमाल के खिलाड़ी हैं और दबाव में ये खिलाड़ी तो कुछ ज़्यादा ही अच्छा खेलता है। लेकिन आप देखना है कि दबाव से उबार पाते हैं कि नहीं अपनी टीम को। योगेश राइट आर्म ओवर द विकेट आते हुए, मागे को बचने की कोशिश, वाइड। आणि यावेळेस उजव्या यष्टीचा बाहेरच्या चेंडू वाईटच्या स्वरूपात धाव जोडी जाईल धावफलकावर. 28 धावा लागल्यात, परंतु गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय योगेश भोईर, हिवाळी गावचा हा खेळाडू आपण पाहतोय. BRPL मध्ये आपले हाच अनुभवताना आणि स्ट्राईक एंडला असेल मागे. योगेश महेंद्र मागे को टीम के कैप्टन भी है। इस मरतबा भरपूर स्क्वायर कट करना चाहता, बल्ले का किनारे लेकर गेंद शॉर्ट थर्मन पे गई। रन पूरा किया स्ट्रोक के साथ ही 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है इस वक्त किंग 11 RHV कशोले का 29 रन और 6 विकेट। देखिए, महेंद्र मागे की जिम्मेदारी 5 विकेट। महेंद्र मागे की जिम्मेदारी बहुत बढ़ जाती है। टीम के कैप्टन ने पिछले मैच में फिनिशर का रोल अदा किया, लेकिन फाइक अंसारी ने 3 विकेट लेकर खतरे की घंटी बजा दी है। सामने की ओर से आते हुए योगेश गुरसई एंड से अच्छा ट्राई, बढ़िया फील्डिंग, फॉलो थ्रू में कोई रन नहीं। क्या क्रिकेट हो रहा है। हालांकि पराग ने हाफ वॉली पे लेके सीधे प्लेट से ड्राइव किया था। पराग जादू के पास भी काफी अनुभव है। आज तमाम कमेंटेटर्स यहाँ नजर आ रहे हैं, संदेश पाटिल, सुनील पवार, राहुल भोईर। आगे निकल के ड्राइव करते हुए गेंद को डीप एक्स्ट्रा कवर में मिसफील्ड हुई है, वहां पर 2 रन पूरे किए, लेकिन बहुत ही दिलकश स्ट्रोक, बिल्कुल गेंद के ऊपर आके ड्राइव किया था कारपेट के जरिए गैप में। अगदी बरोबर. जर डेकचा फटका आपल्याला पाहायला मिळाला, त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 31 या अंकावर जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा 31 रन हुए, लेकिन सुनील एक बात ध्यान रखिए कि महेंद्र मागे वहां पर है। अगदी बरोबरच महेंद्र मागे नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय, स्ट्राईक एंडला पराग को ऑन ड्राइव करते हुए ऑफ स्टंप के बाहर से बल्ले की जड़ से डीप मिड विकेट पर स्ट्राइक को रोटेट किया। देखिए, चाहे BC4 सिटी क्रिकेट हो, चाहे TDPL हो, चाहे ओपन क्रिकेट हो, महेंद्र मागे का या चाहे ग्रामीण क्रिकेट हो या PTC हो, आप उनके आखिर के जो परफॉर्मेंस है, ये वो खिलाड़ी इनके कंधे पे ज़्यादा बोझ डालो तो ये ज़्यादा निखर जाते। अगदी बरोबरच जबाबदारी खांद्यावर घेतल्यानंतर उचलून धरतोय असा फलंदाज आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला महेंद्र मागे, गोलंदाजी मार्कवर योगेश राइट आर्म ओवर द विकेट, उछाल दिया है, गेंद जा रही है दूर कहीं, आउट ऑफ पार्क, हैंडसम महेंद्र मागे ब्रांडेड 6।
कारण आपली भारतीय संस्कृती अतिथी देवो भव. आमच्या मान्यवर कक्षामध्ये मोहनजी सेलार आहेत, उपसरपंच खालिंग, यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आमचे एवन जोडीचे संदेश वखारे आपण आपल्या शुभ हस्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आमचे एवन जोडीच्या माध्यमातून स्वागत आणि सन्मान केला जाईल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक एवन जोडी संदेश वखारे, मनोज ठाकरे यांच्या माध्यमातून स्वागत आणि सन्मान केला जाते. त्यानंतर जयदासजी मते जे शिवसेना विभाग अब हम सामने देख रहे हैं फाइक अंसारी को मोर्चे पे लगाया गया है, महेंद्र मागे वहां पर है. डे तोड़ में क्या होता है, आइए सुनते हैं सुनील पाटिल से. अगदी बरोबरच आपण पाहिलं शेवटच्या चेंडूवर काय फटका खेळला होता आणि दाखवून दिलं महेंद्र मागे याने. मेरे पास है वो ख्वाब है, मेरे पास है वो लाजवाब है. आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय फाईक अन्सारी, समोर असेल पराग जाधव. यावेळेस चेंडू उंचावर गेलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय, परंतु इथे जीवनदान. यस सुस्वागतम कृष्णाई चे होणार रवीजी नाईक यांचं आगमन झालेलं आहे. तसेच संदीपजी नाईक यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम संदीपजी, सुस्वागतम. यस, बहुत ही मशहूर ऑलराउंडर संदीप नाईक, हीरो ऑफ द श्रीकार कप नगर अध्यक्ष. तसेच अल्पेशजी नाईक यांचंही मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत आहे एवन जोडीच्या माध्यमातून. एवन जोडी अर्थात संदेश वखारे त्याचबरोबर मनोज ठाकरे यांच्या वतीने BRPL मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. कृष्णा स्पोर्ट कारियोली के कैप्टन और ABC कंस्ट्रक्शन पड़गा के कैप्टन, 5वें ओवर से पहले आपको टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है. नावली बोला. सज्ज होतोय गोलंदाज फाईक अन्सारी, सज्ज होतो स्ट्राईक एंडला आपण पाहतोय महेंद्र मागे. यावेळेस कोलवरा टप्प्याचा चेंडू, निर्धावची सांगता केली. यावेळेस सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. गति परिवर्तन किया था, ये देखते हुए कि महेंद्र मागे स्ट्राइक के लिए जा रहे हैं. कमाल की बॉलिंग की अब तक, 7 गेंदों में 1 रन दिया, 3 विकेट लिए. लेकिन महेंद्र मागे ने भी 4 गेंदों में एक आसमानी टोला लगाया है. ये जो बैटल है, एवन जोड़ी सत्कार कर रही थी, ये एवन बैटल हम देख रहे. यावेळेस फटका मजबूत आहे आणि निघून जाईल चेंडू सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं 7 धावांसाठी षटकार. Magnificent stroke played by Mahendra Mage. Wasn't a short delivery, slightly short. Goes his back foot, angling his body, pulled as ball over the square leg. Plenty of power behind the stroke. Tremendous timing. Glorious shot from Mahendra Mage. नाही नक्कीच या ठिकाणी बॉल बॅक आमचे संदेश पाटील भिवंडीकर घेऊन जात आहेत. हा आमच्यासाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. एक उत्कृष्ट समालोचक आहेत आणि सर्व भूमिका या ठिकाणी पार पाडतायत. त्यांचा आम्ही खरंच खूप खूप आभारी आहोत संदेश पाटील भिवंडीकर. देखिए गवली सर, आप अध्यक्ष हैं, आप जब एक जगह रहेंगे तो इस तरह के चित्र भी आएंगे. आपण एक गोष्ट आम्हाला नमूद करतो की रिलायन्स कप 1987 झाला होता, त्या ठिकाणी बॉल बॉय जे होते ते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर होते. रिलायन्स कप वानखेडे श्रेणीवर सेमीफायनलचा सामना झाला होता, त्यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हे बॉल बॉय होते. अच्छी तरह उन्होंने बॉल को देखा था और फिर वो बॉल का क्या हाल किया 100 सेंचुरियों के साथ आपके सामने है. लेकिन बहरहाल ये बैटल फाइक सज्ज होतोय महेंद्र मागे. यावेळेस चेंडू जसा तसा उत्तर, चेंडू निघून जाईल 7 धावांसाठी षटकार. क्या खिलाड़ी है महेंद्र मागे. मैंने पहले ही कहा था कि डेथ ओवर में इससे खतरनाक खिलाड़ी, भले से ड्रॉप सीन के हीरो भावेश पवार हैं, लेकिन डेथ ओवर में महेंद्र मागे और फाइक अंसारी स्वयं, इनसे खतरनाक बैट्समैन नहीं हो सकता है कोई. फाइक अंसारी भी डेथ ओवर के बहुत खतरनाक बैट्समैन है. क्या शॉट खेला, एफर्टलेस शॉट.
केवल फ्लिक वर्क कर दिया था गेंद को, बैकवर्ड स्क्वायर लेग पर 6 रन। राहुल कशेवले जो कि ओनर है, उन्होंने कहा है कि महेंद्र मागे एक गेंद को और बाउंड्री के मागे पीछे भेज देते तो 2000 का इनाम। देखिए, इनाम रखा जाए कमेटी कहती है। सॉरी, ये स्पॉन्सर हमारी एवन जोड़ी का परमिशन नहीं था, मैं क्षमा चाहूंगा। इनाम जरूर लगाइए, लगा तो दिया जाएगा, नहीं तो कमेटी के पास जमा हो जाएगा। आप देखना है फाइक थोड़े दबाव में 2 गेंदों पे 2 ठोक डाले महेंद्र मागे ने। यावेळेस सरळ चेंडू उंचावर गेलाय, लॉंग ऑफ क्षेत्र चेंडू खाली येतोय आणि महेंद्र मागेची खेळी संपुष्टात। गवली सर, क्रिकेट में अक्सर कहा जाता है कि बैट्समैन को आउट करना है तो उसको उसका मनपसंद शॉट खेलने दिया जाए। आपने रिलायंस वर्ल्ड कप कपिल देव को उसका मनपसंद शॉट खेलने की गेंद दी गई। महेंद्र मागे को आगे गेंद रखे, हेलीकॉप्टर के सबसे माहिर बैट्समैन है और हेलीकॉप्टर ही उनका बाउंड्री के पीछे लैंड नहीं हुआ और कुणाल मात्रे को पता था कि ये कैच उनके लिए कितना ज़रूरी है। क्या मे ट्रू अपने फेवरेट शॉट पे आउट हुए? ऍब्सोल्युटली, कारण तुम्ही आठवण करून दिली रिलायन्स कप 1987 मध्ये कपिल देव एक चांगली फलंदाजी करत असताना हेमिंगची गोलंदाजी होती आणि माईक गॅटिंग संघाचा कर्णधार मिड विकेटला उभा राहायला मनपसंत फटका खेळण्याची संधी दिली आणि झेल घेतला गेला, कारण 20 चेंडूमध्ये 31 धावांची खेळी केली होती कपिल देव आणि 21वा चेंडू खेळताना झेलबाद झाला आणि सामन्याला काळाटणी मिळाली, भारत सेमीफायनल मध्ये पराभूत झाला। यस, देखिए बीआरपीएल बिल्कुल प्रोफेशनल क्रिकेट खेला जा रहा है और हम चाहते हैं कि सिर्फ एवन जोड़ी, सिर्फ बीआरपीएल नहीं बल्कि खिलाड़ी, हमारे तमाम स्पॉन्सर जो हमारे लिए मोती की हैसियत रखते हैं। इस बीच ये गेंद स्वीप कर दिया, गेंद को बहुत ही खूबसूरती के साथ लंबा फासला तय किया वहाँ पर, बढ़िया फील्डिंग, बढ़िया थ्रो। तो इसमें ऑल द बेस्ट किसी की भी नहीं दी जाएंगी और इनामात सिर्फ एवन जोड़ी के थ्रू जो रहेंगे वहीं अनाउंस होंगे, क्योंकि लग भी ऐसा रहा है। देखिए, प्रसाद परब ने किसी टूर्नामेंट में कहा था कि ऑल द बेस्ट या कॉन्ग्रेचुलेशन देने में कहीं ना कहीं एकाग्रता भंग हो जाती है और एब्सोल्युटली ट्रू। स्कोर 5 ओवर की समाप्ति के बाद कपिल पाटिल बता रहे हैं कि स्कोर है 52। क्या कहेंगे सुनील, डेथ ओवर में कितने रन आना चाहिए जहां से मैच का नक्शा पलटे? अगदी बरोबर, 5 षटकांचा खेळ संपन्न झाला। इथून मात्र 52 धावा धावपळकावर लागलेत आणि इथून 6 चेंडू असतील, जास्तीत जास्त धावा म्हणजे 20 ते 25 धावा लावण्याचा प्रयत्न असेल। इथून मात्र मोठी धावसंख्या उभारण्याचा काम दोन्ही फलंदाज करण्याचा प्रयत्न करतील। देखिए, अजय पाटिल मैन फ्रॉम बड़ोडी बहुत अच्छे स्ट्राइकर हैं, लेकिन आखिरी ओवर के लिए दूर वाले मोर्चे से किसको लगाया गया है? आखिरी ओवर की भी कहानी आपको मैं बताता हूं कि डॉक्टर गवली सर है और इंटरनेशनल क्रिकेट की भी अच्छी मालूमात है। इमरान खान ने 49वां ओवर डाला, 50वें ओवर में उन्होंने सलीम जाफर को लाया। स्टीवा ने 22 रन ले डाले और वहीं 22 रन से रिलायंस वर्ल्ड कप सेमीफाइनल मुकाबला पाकिस्तान हार गई। आखिरी ओवर के भी बहुत से ऐसे घटनाएं हैं, डेथ ओवर है, यहाँ से मैच कहीं भी जा सकता है। लेकिन जय मसोबा पिंपला चाहेंगे कि इतनी अच्छी गेंदबाजी 5 ओवर में भी है तो 6ठे ओवर में भी होना चाहिए। मागे ने अपना रोल अदा किया, कैप्टन नॉक खेले, 6 गेंदों में कुल मिलाकर 19 रन बनाए। आखिरी ओवर गेंदबाजी के लिए तैयार होते हुए योगेश। तर पाहतोय आपण 6वं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोरसेगावच्या टोकाकडनं योगेश भोईर। यावेळेस फुलटॉ चेंडू आणि पायचे चेंडू सरळ निघून जातोय, बीमरचा इशारा येतो पंचांकडून आणि बीमर आणि 6 धावा, 7 धावा धावपळकावर जोडले जातात। आपकी गेंद फुल टॉस जाती है, लेकिन वो बीमर हो गई है तो ये ऐसे ही है कि जले पे आप नमक छिड़क रहे हैं, करेला ऊपर से नीम चढ़ा। 7 रन बोनस के दिए उन्होंने और अभी भी 6 गेंदे बाकी, अगला फ्री हिट है
जबकि आरके फ्रीड को आज भी हम एक्शन में देखेंगे। पहले मैच में हालांकि उनका परफॉर्मेंस उतना अच्छा नहीं रहा। दोनों कैप्टन को टॉस बॉक्स A1 टॉस बॉक्स में आके बैठना है। दोनों कैप्टन कृष्णाई स्पोर्ट्स कारिवली और ABC कंस्ट्रक्शन पड़गा। आणि धावसंख्या आपण पाहतोय 59 या आकड्यावर जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो योगेश भोईर, स्ट्राईक एंडला अजय. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ लॉंग ऑफ क्षेत्रामधून चेंडू सरळ निघून जातोय. वन बाउंस 4 धावांसाठी येतोय दमदार चौकार. पहले ही कहा था मैंने, ग्रेट स्ट्रोक प्लेड बाय अजय पाटिल, मैन फ्रॉम बड़ोडी, वन ऑफ द गुड ऑलराउंडर यंग. Last one was a terrific stroke in his style of helicopter. He saw the long off is very wide and played with the straight bat. One bounce crossed the boundary, firmly driven for 4. अगदी बरोबर. जर काय देखना फटका आपल्याला पाहायला मिळाला अजयच्या बॅटमधून. आणि धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर जाऊन पोहोचले ते 63 या अंकावर. आणि सुनील, देखिए हर टीम की अपनी रणनीति रहती है, लेकिन मेरा अपना मानना है कि अजय पाटिल को थोड़ा देर से भेजा है, लेकिन वो जो कहते हैं जहां जागे वहीं सवेरा. अगदी बरोबरच. संधीचं सोनं हे महत्वाचं असतं जेव्हा आपण मेहनत करतो मैदानामध्ये. आणि अजय आपण पाहतोय मेहनत करताना आणि धावसंख्या त्याच्या परिणाम स्वरूपी 63 या अंकावर. बिल्कुल सही कहा आपने, संधि सा सोना, सोने के 100 भी टुकड़े करो कीमत नहीं कम होती. यावेळेस हा ट्रॅकर आणि सरळ चेंडू निघून जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामधून आउट ऑफ द पार्क. 7 धावांसाठी षटकार. दिक्कत नहीं महेंद्र मागे आउट हुए. क्या शॉट खेला है, हल्की सी शॉट गेंद थी, अपने आप को इंतजार किया और वार किया. पावर बैक चाबुक शॉट, पुल खींच के मारा 6 रन. अगदी बरोबर. ताकद झोकली होती फटक्या मागे. आणि धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 69 या अंकावर जाऊन पोहोचले. कृष्णाई कारिवली के भी कैप्टन आए, ABC कंस्ट्रक्शन के भी. और इस वक्त आप देख सकते हैं सचिन, बहुत मशहूर हार्ड हिटर बैट्समैन है, उनके साथ अभी पाटिल. देखिए ट्रिपल एस पे भी हमारा टेलीकास्ट शुरू हो चुका है. उन व्यूवर्स का भी हम हार्दिक स्वागत करते हैं, ट्रिपल एस को थैंक्स कहते हैं. और मेरे ख्याल से 611 या 786 चैनल नंबर पे ट्रिपल एस पे टेलीकास्ट जा रहा है BRPL का. एक और करारा शॉट, ये भी जाएंगे स्टैंड में. 6 रन. फाइक देखते रह गए लॉन्ग ऑन पे. इसे कहते हैं डेथ ओवर की बल्लेबाजी. के शायद बल्लेबाज ने पूछ लिया हो गेंदबाज को कि हाल कैसा है जनाब का. अगदी बरोबरच. काय फटकेबाजी पाहायला भेटली या षटकामध्ये. आपण पाहतो या पहिल्या चेंडूवर 6 धावा बिमरच्या स्वरूपात आणि त्यानंतर चौकार, त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार. और आखिरी ओवर में अब तक कपिल पाटिल बता रहे हैं कि 23 रन आए 3 गेंदों पर. और ऐसे लग रहा है, देखिए ओवरऑल भिवंडी तालुका क्रिकेट में जो 1 ओवर महंगे का रिकॉर्ड है वो दोस्ती चाविंद्रा के खिलाड़ी CPL के अंदर पिंटू पाटिल ने 49 रन लिए थे. मोनिस की गेंदबाजी पर ये रिकॉर्ड कायम हुआ था. CPL ट्रॉफी जो कैरेबियन स्पोर्ट ने चैलेंज पे रखी थी वो एक कीर्तिमान है. पिछले सीजन का ओवरऑल महंगा ओवर कस्तूप के नाम था, जो लेट विनोद दादा पाटिल चषक में उन्होंने 38 रन दे डाले थे. और गौली सर जितने बार मेरे साथ रहे 38 रन के कई कीर्तिमान है, चाहे KPL 2013 हो.
अगदी बरोबर सज्ज होतोय गोलंदाज. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक फील्ड करेल. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रन इन द बिटवीन द विकेट पाहायला मिळते. या 2 धाव्याने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते ती 77 या अंकावर जाऊन पोहोचते. यस, काफ़ी नज़दीकी मामला रहा था, लेकिन जब तीसरे अंपायर की सुविधा उपलब्ध नहीं हो तो बेनिफिट ऑफ डाउट इन फेवर ऑफ बैट्समैन दिया जाता है और दर्शक अब धीरे धीरे काफ़ी बढ़ते हुए देखिए, सुबह से यूट्यूब पे मोर देन 3000 व्यूअर्स वाचिंग दिस मैच, जबकि ट्रिपल इस पे जा रहा है. ये अभी तक का हाईएस्ट स्कोर है. एक और गेंद चली मैदान के बाहर. 6 रन. इससे अच्छी बल्लेबाजी क्या हो सकती है. व्हाट अ बैटिंग. कितने रन दिए कपिल पाटिल इस ओवर में. 31 रन दिए. एक गेंद बाकी है और लगता है कि योगेश डी मार्ट से सब कुछ खरीद के जाएंगे. ये ऐसी स्थिति रहती है ना सुनील, तो कहीं ना कहीं गेंदबाज के हाथ पांव फूल जाते. अगदी बरोबरच. पहिल्या चेंडूची बिमरची हाताळणी केल्यानंतर आपल्या गोलंदाजीमध्ये फटके खाताना आपण पाहतो योगेश भोईर आणि आपण पाहतोय धावसंख्या 83 या अंकावर जाऊन पोहोचले. आणि शेवटचा चेंडू असेल या षटकातला, या इनिंगचा आपण पाहतोय. देखिए, गवली सर को ओपिनियन दिया था कि 80 मारेंगे, 80 के करीब पहुंच चुके हैं. आगे गए. मागे के आउट होने पे फर्क नहीं पड़ा. बहुत पॉझिटिव्ह क्रिकेट. अगदी बरोबरच. यावेळेस एज होती गलीमध्ये आणि 1 धाव कंप्लीट केली जाते. 1 धावेने धावसंख्या 84 या अंकावर जाऊन पोहोचते आणि पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. आपण पाहतोय धावसंख्या किंग 11 RVH कशिवले 491 या संघाची. तो कुल मिलाकर जो लक्ष्य रखा है 85. एक ओवर ने पूरे मैच का मजा किरकिरा कर दिया. इसलिए मैं अक्सर कहता हूं कि एक अच्छा गेंदबाज आपको एक आधा मैच जिता सकता है, लेकिन एक खराब ओवर आपको हरा सकता है. आइए चलते वॉइस ऑफ महाराष्ट्र गवली सर के पास. A1 जोड़ी टॉस बॉक्स में. धन्यवाद सिद्दीक बाबे. अभी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. सचिन स्वागत आहे. राहुलजी कसेवले आणि विवेकजी कसेवले आपणास विनंती असणार आहे, आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचे. आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. राहुलजी कसेवले त्याचबरोबर विवेकजी कसेवले आमचे मान्यवर आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. कॉलिंग सचिन कृष्ण आहे, कारिवलीचे कॅप्टन. त्यांचं म्हणे काटा. टॉसही जिंकलेला आहे. राहुलजी आपलं खूप खूप आभार. विवेकजी आपलाही खूप खूप आभार. आपण आला टॉससाठी. सचिन नाणेफेक जिंकलेली आहे. पहिला प्रश्न प्रत्येकाला या ठिकाणी पहिला सामना जे खेळत आहेत त्यांना विचारतोय, कसं वाटलं मैदानात प्रवेश केल्यानंतर. आयोजन तर खूपच सुंदर आहे आणि मैदानी खूप चांगला बनवलेला आहे तुम्ही. पहिल्यापेक्षा आम्ही नेहमी खेळतो त्याच्यापेक्षा चांगला बनवलेला आहे मैदान तुम्ही. नाणेफेक जिंकलेली आहे, काय निर्णय आहे? फिल्डिंग करणार. क्षेत्ररक्षण करण्याच्या पाठीमागे काय उद्देश आहे आणि क्षेत्ररक्षण करताना समोरचा संघ भले पहिला सामना हरलेला, कारण क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे, पण ते प्रतिभावान खेळाडू त्या संघामध्ये आहेत. त्या साधारण किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असणार आहे? आम्ही 60 रनापर्यंत थांबवायचा प्रयत्न करणार. कुठल्या गोलंदाजाकडनं खूप अपेक्षा असणार आहे? कारण तुमची टीम मीटिंग झाली असेल आणि ठरलं नक्कीच असेल सुरुवात कुठला गोलंदाज करेल. कुठले गोलंदाज त्याच्याकडनं खूप अपेक्षा असणार आहेत? गोलंदाज तर सर्व चांगले आहेत. पवन केने आहे, मोहित आहे, करण कदम आहे, सुमित पाटील आहे. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. आम्ही पहिला सामना तुम्ही पराभूत झालेलात, पण क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. कारण मागे काय झालं ते आपल्याला विसरून जायचं असतं.
त्यानंतर आपण सुरुवात करायची असते. कारण क्रिकेट एक अनिश्चित आहे. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. मी कित्येक 35 वर्ष समालोचन करतोय. कित्येक सामने बघितलेले आहेत. कित्येक वेळेला विजयाच्या उंबरठ्यावर असणारे संघ पराभूत होतात. कित्येक वेळेला अगदी पराभवच्या उंबरठ्यावर असणारे विजय होतात. तर पहिल्या सामन्यात तुमचा एक पराभव झालेला आहे. तर तुम्हाला ह्या वेळेला सुद्धा नाणेफेक तुम्ही हरल्यात, फलंदाजी करायची आहे. दुसरा सामना जिंकणं हे अनिवार्य होणार आहे. मग साधारण किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? सर आम्ही 60+ करण्याचा प्रयत्न करू. पहिल्या सामन्यामध्ये यश आलं नव्हतं. काय वेगळी रणनीती असणार आहे फलंदाजीच्या क्रममध्ये किंवा काही चेंजेस बदल असणार आहेत? सर पहिल्या याच्यामध्ये वरच्या लोकांनी बॅटिंग नाही केली. प्लेयर लोकांनी वरच्या बॅटिंग केली असती तर खालच्या प्लेयर लोकांना चान्स भेटला असता. तर आम्ही वरच्या बॅट्समनला हेच वे करतो की त्यांनी बॅटिंग करावी, खाली ऑटोमॅटिक रन येतील. मग संघातील 11मधून कुणाकडनं खूप अपेक्षा असतील की यावेळेला त्याने एक चांगली फलंदाजी, विस्फोटक फलंदाजी करावी आणि साधारण 60-60च्या पेक्षाही पुढे धावसंख्या जमावी? सर दीपेश माली आणि बिंदास असणे. मग यावेळेला मात्र विजयाकडे लक्ष असणार आहे तुमचं. विजय मिळवण्याकडे अनेक संघर्षपूर्ण सामना प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. नक्की सर. ऑल दी बेस्ट तुमच्या संघासाठी. यासुद्धा वेळसुद्धा ऑल दी बेस्ट. मित्रांनो, यानंतर जो सामना होणार आहे तो म्हणजे दोन संघ जे आहेत, कृष्णाई कारिवली लवेश नाईक यांचा संघ व ABC कन्स्ट्रक्शन. नाणेफेक झालेली आहे आणि कृष्णाई कारिवली संघ कर्णधार सचिन याने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि ABC कन्स्ट्रक्शन संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. सामना सुरू होणार आहे. मी घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक, व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज सिद्दीक भावे. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद गवली सर. देखिए ऑक्शन में सभी टीमों ने जो प्लेस चुने थे उनकी लिस्ट हमारे पास है, वहीं खेलेंगे. अगर उनकी जगह पे कोई खेला तो फिर ऑर्गेनाइजिंग कमेटी कितना भी बड़ा फैसला ले आपको कबूल करना होगा. इसलिए हम रिक्वेस्ट करते हैं कि उन्हीं खिलाड़ी को खेले. हमसे जुड़ चुके हैं इस वक्त कमेंट्री बॉक्स में वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर. वेलकम. यस कृष्णाई जी. First ball goes his back foot and soft punch. And batsman through for one. Rohan off the mark with one. Now Harshad Chaudhary on his strike. कृष्णाई कारिवलीचे कॅप्टन कृपया संपर्क साधायचा. सचिन आपण संपर्क साधायचा आहे. कृष्णाई कारिवली. Yes, Rohan Patil off the mark with single. And now Harshad Chaudhary on his strike. Akhtar Sheikh, balls this time beauty, side arm ball cutting back to the batsman. Akhtar Sheikh ball excellent in opening match, one of the key bowler since from 10 to 15 years, one of the class bowler. Here he go, left arm round his stumps. Ball this time another fine delivery. Batsman looking for a cut, but there is no room. Fine bowling from Akhtar Sheikh. Contain batsmen keep and quiet in mandatory power play. This is the high quality bowling. This time another fine delivery, wide Yorker. What a bowling. देखिए कोई भी कैश प्राइज अगर लगाता है तो शुभात धुमाल से पहले कांटेक्ट करना है. वो जब कहेंगे जब कमेंटेटर कहे. Lovely bowling. It has been a very economical bowling so far from Akhtar Sheikh. This time punch as ball through the extra cover boundary. Long chase from the middle, long off fielder. But meanwhile, batsman gets two. First confident looking stroke from Harshad Chaudhary. And his score is 3 without loss. Harshad Chaudhary off the mark with 2. येस कैलासजी ठाकरे आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अपार मेहनत आहे स्पर्धा संपन्न करण्यासाठी. आपलं हार्दिक स्वागत आहे. This time beauty plan miss wide off volley, and that marks excellent and economical overturn from Akhtar Sheikh. Consider only 3 runs. कमाल का ओव्हर किया अख्तर शेख ने 3 रन दिए. अप्रतिम गोलंदाजी. आणि पहिला सामना जेव्हा झाला होता तेव्हा सुद्धा अख्तर शेखांनी पहिल्या षटकामध्ये कमबॅक केलं होतं. अप्रतिम गोलंदाजी केली होती. एक ओवर की समाप्ति 3 रन बने. आप देख रहे हैं BRPL क्रिकेट का जादू सर चल के बोल रहा है.
और अक्खा भिवंडी तालुका खेल रहा है। आप सभी का बीआरपीएल के दोपहर के सेशन में हार्दिक स्वागत है। आज हमारे बीच वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर है, एवन जोड़ी है संदेश वखारे और मनोज ठाकरे, कंप्यूटर कमेंटेटर सुभाष धुमाले, टेनिस क्रिकेट.in के संदेश पाटिल भिवंडीकर है, कमेंटेटर सुनील पवार है, कमेंटेटर रोहन पाटिल है, कमेंटेटर सुनील पाटिल है, हमारे काबिल दोस्त मानेरे के कमेंटेटर राहुल भोईर भी है। सभी का हार्दिक स्वागत है। कमेंटेटर्स का ये शो यादगार रहेगा और ये जितना यादगार रहेगा उतने भिवंडी तालुका के कमेंटेटर्स की शान बढ़ेगी। गेंदबाजी के लिए दूर वाले छोर से अब पराग जादव को बुलाया गया। देखिए लक्ष्य पंचेसी का है। पहले ओवर में अख्तर शेख ने पॉवर प्ले में बहुत कंजूस गेंदबाजी की। येस कृष्णा कारोली संघ कर्णधार आणि आमचे संदेश पाटील भिवंडीकर यांच्याशी संपर्क साधायचा आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बरोबर समोर। पराग जादव विकेट टू विकेट बॉलिंग के लिए काफी जाने जाते हैं। ओ हो स्लीपिंग रिवर्स शॉट, मूड बना दिया 6 रन और कह दिया कि रन बंदी नहीं चलेंगी चाहे कोई भी बंदी चल गई। इन्होंने तो लॉकडाउन से निकाला है टीम को। कौन ने भेज दिया गेंद को साजन के घर। जबरदस्त स्वीट हिट, मी तर म्हणेन हा स्वीट हिटचा फटका बघायला मिळाला आणि क्षणभर तर असं वाटलं की AB डिव्हिलियर्सच्या अंदाजामध्ये हा फटका खेळलेला आहे। यह स्लीपिंग रिवर्स शॉट था। बहुत कम खिलाड़ी रहते हैं जो बैठक मारते हैं। ये स्लीपिंग शॉट था रोहन पाटिल की तरफ से। देखिए कभी कभी ऐसा करना चाहिए, जब घी सीधी उंगली से नहीं निकल रहा है तो टेढ़ा करना चाहिए। ऑक्शन में आपने जो खिलाड़ी लिए थे वहीं खेलेंगे। मैं हाथ जोड़ के आपसे ये रिक्वेस्ट कर रहा हूँ, अगर कोई खिलाड़ी जिसका आपका ऑक्शन में नाम नहीं था खेला, ऑब्जेक्शन हुआ, तो पेनल्टी की कोई भी सूरत हो वो आपको कबूल करना होगी। चाहे आपको मैच का पेनल्टी हो, चाहे आपको बाहर जाने का पेनल्टी हो, चाहे कुछ भी, फिर एक्सेप्ट करना होगा, क्योंकि ये ऑर्गेनाइजिंग कमेटी भारत रत्न राजीव गांधी ऑर्गेनाइजिंग कमेटी के सुपुर्द काम रहेगा। इसलिए मैं कह रहा हूँ आपके सहयोग से 2 नहीं 4 चांद लग जाएंगे। पहले ही दिन काफ़ी चर्चा में बीआरपीएल। पराग जादव हालांकि विकेट टू विकेट गेंदबाजी के लिए खासे जाने ही जाते हैं, राइट आर्म ओवर द विकेट आते हुए आसमान में खेला हुआ स्ट्रोक मिस टाइम। कोई गलती नहीं की विकेट कीपर ने, मागे थे पीछे, आउट हो गए रोहन। श्री पंकज गरज जी हैं, नए बैट्समैन KM कुणाल मात्रे को भेजा है। देखिए गौली सर, लंबाई तक बैटिंग लाइनअप है, इसमें कोई दो राय नहीं। फाइक अंसारी का आना बाकी, इस ग्राउंड के वो बहुत बड़े खिलाड़ी है, लेकिन अभी तक हम देखें तो खेल 6ठा ओवर जब शुरू हुआ था वहाँ से लेके अभी तक ये खेल किंग्स 11 RHV कश्यवले के पक्ष में रहा है। Absolutely बरोबर आहे, कारण एक मोठं लक्ष्य समोर ठेवलेलं आहे, त्या अनुसरून गोलंदाजी एक षटकार जर आपण सोडला, रिव्हर्स स्विचचा षटकार जर सोडला तर पूर्णपणे प्रभुत्व मिळालेलं आहे त्या ठिकाणी कशिवली संघाने। नए बैट्समैन पिच पे आ चुके हैं, कुणाल मात्रे, जबकि हर्षद चौधरी मैन फ्रॉम दापोडे बहुत ही कमाल के खिलाड़ी हैं और 2 सीजन से अच्छे टच में भी हैं, लेकिन द क्लास इज परमानेंट, the form is permanent. This is the perfect time. Harshad Chaudhary proved himself. He is the one of the good opener. पराग जादव विकेट की खुराक के साथ मुड़ते हुए, आज तो विकेटों का वो जो कहते हैं ना गवली सर, अंपायर्स आपको 30 मिनट के समय का ध्यान देना है, इसके बाद 3 मुकाबले और खेले जाने बाकी है।
ये मैच नंबर 3 हो रहा है मेरे ख्याल से, थोड़ा स्पीड अप करना है। वो जो कहते हैं ना शेर के मुंह को खून लग जाए, वैसा पिछले मैच में हमने देखा था संतोष मडवी को विकेटों का खून लग गया था, 7 विकेटें ले डाली। हिस्टोरिकल बॉलिंग पराग जाधव, राइट आर्म ओवर द विकेट आते हुए खड़े खड़े खेला, गेंद आसमान में खड़ी रह गई, एक और विकेट लीडिंग एज, और 2 पे 2 पराग ने ले डाले। का है और अब पराग यहाँ पे हैट्रिक पे आए। अब तक 2 हैट्रिक हो चुके हैं, एक संतोष मडवी के नाम है, एक अजय पाटिल के नाम है। आज का दिन गवली सर कैचेस और हैट्रिक के लिए याद रहेगा। बीआरपीएल का कैचेस बहुत लाजवाब पकड़े गए और हैट्रिक 2 हो चुके हैं 2 मैच में, और तीसरे मैच में तीसरे हैट्रिक पे पराग जादव आ गए, जबकि नए बैट्समैन कुणाल मात्रे का साथ निभाने हरेश केने, जंगजू खिलाड़ी, ये बहुत गुर्दे जिगर के बैट्समैन हैं। और मुझे आज भी याद है बीपीएल में कासिम बाबू को इन्होंने सिक्सर लगाया था, तो मैंने कहा था कि कैसन बा। इस मरतबा छोटी बैकलिप का इस्तेमाल, पुश किया गया इनको, जोखिम बड़ा रन पूरा किया, क्योंकि यश का अनुमान था कि गेंद विकेटों पे टकराती तो नजदीकी मामला होता। बैडे इलेक्ट्रिक को बचाया 1 रन। लगता है इन्होंने परसों मदन बुआ की तकरीर को सुना था कि हैट्रिक पे आप बड़ा शॉट खेलते हैं और आउट हो जाते हैं। छोटी बैकलिप का इस्तेमाल किया, पुश किया। ये खराब क्रिकेट की निशानी, अच्छी टिप्पणी थी उनकी। 1 रन से स्कोर 10 पे पहुंचा। अब हरेश केने से काफ़ी उम्मीद है, क्योंकि लोकल बॉय है। पराग जाधव, तेज हवाएं बह रही है, हरेश को खींच के मारने की कोशिश, बल्ले का मुंह पहले खोल दिया। खेलना चाहते थे कि इनको मिड विकेट पे गेंद गई वाइड ऑफ डीप मिड ऑन, 1 रन। इसे कहते हैं पूना बुल्डाना शॉट। जाना चाहते थे पूना, पहुंच गए बुल्डाना। 1 रन से 11 पे पहुंचा है स्कोर 11। पराग जाधव केएम को स्विच हिट किया है गेंद को इनफील्ड के ऊपर से, 3rd मैन बाउंड्री के बाहर, 4 रन। होते हुए 2, कुल स्कोर है 15। विकेट गिरा है 1, ओवर बचे हैं 4, रन चाहिए 70। आस्किंग रन 2 विकेट गिरे, आस्किंग रन रेट काफ़ी बढ़ा हुआ है गवली सर, 4 ओवर में 70। लेकिन ये नहीं भूलना चाहिए कि फाइक अंसारी भी बचे, जो ताबड़तोड़ बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं। हमारे से जुड़ चुके हैं डायमंड ऑफ भिवंडी अल्पेश चौधरी, आपका भी हार्दिक स्वागत है। गवली सर, क्या लगता है मैच आपके मुताबिक कहाँ पर कितने % है इस स्थिति में, और कहाँ कितने % है? या ठिकाणी क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. कित्येक वेळा आपण आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा बघितलेलं आहे. पण सिच्युएशन जर थोडी बघितली तर मला वाटते किंग 11च्या बाजूने थोडी सिच्युएशन बघायला मिळते. किंग्ज 11 RHV कशिवले 491 चांदवड संघाच्या बाजूने 60-40 असं मी म्हणेन. जय मसोबा पिंपलास, पण क्रिकेट मात्र अनिश्चिततेचा खेळ आहे. देखिए कप्तानी कितनी अच्छी कर रहे हैं महेंद्र मागे। उन्होंने अपने मेन स्ट्राइकर बॉलर अख्तर शेख को कंटिन्यू रखा है। वो चाहते हैं कि आस्किंग रन रेट बढ़े और अख्तर एक आधा विकेट चटकाए। अख्तर शेख ने कमाल की बॉलिंग की। इस मरतबा बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, पैरों के सामने टक करते हुए ऑन साइड में दूसरे की मांग है, लेकिन मना किया वहां पर 1 से संतोष दोनों बल्लेबाज। हरेश का अच्छा स्ट्रोक था।
बार बार मैं एक बात रिपीट कर रहा हूं कि ऑक्शन में जो खिलाड़ी आपने चुने हैं वहीं खेलेंगे। अख्तर शेख, इस मरतबा घूम के मारने की कोशिश, हवा में गेंद और आउट हो गए बैट्समैन यहां पर कुणाल मात्रे। अब थोड़ा प्रश्न चिन्ह लग गया है बल्लेबाजी पर। पकड़ी चलती रहेंगी, ये नोक झोंक चलती रहेंगी, ये तू मैं चलती रहेंगी। इसलिए तो कहता हूं कि कहीं भी मत जाएगा बीआरपीएल को छोड़ के 28 तारीख तक कौन बनेगा विजेता तक। और नए बैट्समैन बिग बट ऑफ रानाल चिराग मालिया। ये देखिए बैक टू बैक अब 2 पिंच हिटर बचे। चिराग मालिया है, हरेश केने वहाँ मौजूद हैं और फाइक अंसारी का आना बाकी है। ये 3 बैट्समैन कुछ कर सकते हैं, जिस तरह की बल्लेबाजी अजय पाटिल ने की, जिस तरह की बल्लेबाजी महेंद्र मांगे ने की। लेकिन क्रिकेट में अगर और मगर को कोई जगह नहीं। जो जीता वही सिकंदर, जो हारा उसका अपना मुकद्दर। लेकिन ये लीग है, एक मैच के हार से आप निराश नहीं हो सकते। आपको दूसरा मौका रखा है, तीसरा मौका रखा है। अख्तर शेख लेफ्ट आर्म ओवर द विकेट जा रहे। चिराग माली के लिए स्कोर 16 पे रुका हुआ है। मुकाबला चलता हुआ किंग्स 11 आरएचवी कशोले बनाम जय मसोबा पिंपलास। ओ अच्छी गेंद, स्ट्रोक को चेक किया, गति परिवर्तन, गेंद को हल्के हाथों से पुश किया, शॉर्ट कवर में 1 रन। स्कोर इस वक्त 17 रन 3 विकेटों के नुकसान पे। मंजिल धीरे धीरे दूर हो रही है और आस्किंग रन रेट का जो दबाव है वो हर गुजरती गेंद के साथ बढ़ता हुआ। अख्तर शेख हरेश केने को हुक कर दिया है, गेंद जा रही है इस वक्त वाइडिश फाइन लेग बाउंड्री के ऊपर। 6 रन, अच्छा शॉट। आला कारण शॉर्ट बॉल अखूट टप्प्याचा चेंडू होता. शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली, हुक केला आणि चेंडू लॉन्ग लेग सीमारेषेच्या बाहेर गेला होता. 6 धावांसाठी षटकार. देखिए इस स्थिति के बहुत बड़े बैट्समैन है हरेश केने, बहुत ही जंगजू खिलाड़ी है और स्कोर इस वक्त 23 पे पहुंचा है। अख्तर शेख हरेश केने को हवा में खेला, जाल में फंस गए, लॉन्ग ऑफ पे कोई गलती नहीं की। सूरज जोशी ने एक और विकेट। हिटमैन ऑफ भिवंडी फाइक अंसारी आए हैं, लेकिन हिटमैन ऑफ टेनिस वर्ल्ड क्रिकेट रोहित शर्मा ने 3 मैचेस हरा दिए। और अब यहाँ ये 2 बल्लेबाजों को तेवर तीखे दिखाने होंगे, जिस तरह रीतिका के देवरों ने धूल चटा दी न्यूजीलैंड को। हमारे बीच प्रमोद मात्रे जी हैं, बहुत ही ज़बरदस्त व्यक्तिमत्व और बहुत ज़बरदस्त क्रिकेटर, ऑलराउंडर, एक्सपीरियंस कंपेनर। उनका हम हार्दिक स्वागत करते हैं। और संदेश वखारे के वो करीबी दोस्त हैं, इस वक्त बीआरपीएल में। अब फाइक अंसारी और चिराग माली, ये मेरा अपना मानना है कि ये 2 बैट्समैन कुछ कर सकते, बाजी पलट सकते, लेकिन इसके बाद बाजी मुश्किल हो जाएंगी, क्योंकि अख्तर शेख ने 2 झटके देकर कमर तोड़ दी। मी तर म्हणे की लास्ट रेपुटेड जोडी ज्यांच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि विजयापर्यंत हे दोन्ही घेऊन जाऊ शकतात. अख्तर शेख तेज गेंद, यॉर्कर,
हालांकि छोटी बैकलिप से डिग आउट जरूर किया, मिड ऑफ पर 1 रन। क्या बॉलिंग की अख्तर शेख ने अभी तक बीआरपीएल में। अख्तर शेख की बॉलिंग एनालिसिस देखिए, 2 ओवर कुल मिलाकर 10 रन, 12 रन और 2 विकेट। इट हैज बीन अ फंटास्टिक बॉलिंग फिगर फ्रॉम अख्तर शेख। 3 ओवर की समाप्ति, रन बने 24। यहाँ से 3 ओवर में 61 रन चाहिए, 20 के ऊपर का आस्किंग रन रेट। ये वो समय है, चिराग माली और फाइक अंसारी दम नहीं ले सकते। ये हो सकता है गेंदबाजी का दम निकाल दे, और अगर गेंदबाजी का दम निकाल दे तो मैच बहुत दमदार होगा, और आवाज़ भी दमदार वॉइस ऑफ महाराष्ट्र की गवली सर की। धन्यवाद सिद्दीक भावे. तर 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे 61 धावांची आवश्यकता, म्हणजे आस्किंग रन रेट वाढलेला आहे 20.33. अल्पेश गायकवाड प्रत्येक चेंडू गणित मला माहिती देत आहेत, आणि त्यांनी लगेच समीकरण या ठिकाणी दाखवलेलं आहे की 20 पेक्षाही जास्त धावा, 20.33, 18 चेंडू आणि 61 धावा. आव्हान कठीण आहे, पण अशक्य मात्र नक्कीच नाही आहे. देखिए, ड्रिंक्स इंटरवल होता हुआ और ड्रिंक्स ट्रॉली मैदान में गई है, ये भी एक अच्छे संकेत है। कोल्ड बॉक्स के साथ ड्रिंक्स ट्रॉली। मैं तो अक्सर कहता हूं कि जिसने किसी को प्यार से पानी पिला दिया उसने समंदरों को भी नीचा दिखा दिया। आज मौसम भी बहुत खुशगवार है, गर्मी का भी एहसास हो रहा है, हवा भी चल रही है, आसमान में हल्के बादल भी छाए हुए हैं। टेनिस क्रिकेट में इस वक्त बीआरपीएल छाया हुआ है और A1 जोड़ी छाई हुई है। ये पहले दिन की झांकी है, अभी 6 दिन बाकी है। मित्रांनो, यानंतर सामना जो होणार आहे कृष्णाई कारिवली, जो नीलम नाईक आणि लवेश नाईक यांचा संघ आहे, आणि एबीसी कन्स्ट्रक्शन हा जो संघ आहे तो अभिषेकजी चंदे यांचा संघ आहे. 2 संघामधील सामना यानंतर होईल. कृष्णाई कारिवली संघाचे कॅप्टन सचिन यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. तर 18 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता गोलंदाजीसाठी. पराग येतोय, पराग जाधव. समय में कोऑपरेट करें, क्योंकि काफ़ी ऑप्शन है। चेतन पाटिल एक अच्छे लेफ्ट आर्म स्पिनर हैं, पराग यादव को कंटिन्यू रखा गया है। यहाँ से अब सिर्फ हवाई यात्रा करनी होगी, क्योंकि इस तरह के जो इक्वेशन रहते गवली सर, आपको 20 के ऊपर रन चाहिए तो 2 शॉट तो आना कंपलसरी। चिराग माळे आणि फाईक अन्सारी दोघांकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. पराग समोरच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ. पहिला चेंडू आणि हुकचा फटका, मात्र मिस टाइम फटका आहे. चेंडू हवेत आणि चिराग माळेची खेळी संपुष्टात. में फंस गया, हालांकि एलिवेशन नहीं मिला था, अपने आप को गेंद के पीछे नहीं ला पाए थे चिराग माली, और यश पाटिल को पता था पहला मैच जीता है, दूसरा जीतेंगे तो बीआरपीएल में इत्मीनान की सांस लेंगे। लेकिन मैच अभी खत्म नहीं हुआ है, नए बैट्समैन हेमंत पाटिल जा रहे हैं, लेकिन अब सब कुछ डिपेंड, जो नजरें रहेंगी, फोकस वो फाइक अंसारी पे रहेगा। कॅप्टन हेमंत पाटील जे मसोबा पिंपळा संघाचे फलंदाजी जात आहेत. खरं तर शरीरापासून जवळ जेव्हा तुम्ही फटका खेळतात तेव्हा तुमचं टायमिंग होत नाही. अशाच प्रकारचा फटका या ठिकाणी चिराग माळी यांनी खेळण्याचा केला होता, प्रयत्न केला होता, आणि सहज सोपा सुंदर झेल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला घेतला गेला. सभी स्टैंड में अब दर्शक आते हुए सभी का हार्दिक स्वागत है। शाम जैसे ढलेंगी दर्शकों की तादाद बढ़ती जाएंगी। अगला मुकाबला कृष्णा इंटरप्राइजेस वन द टॉस सिलेक्टेड फील्ड फर्स्ट, इनवाइट एबीसी पड़गा कंस्ट्रक्शन पड़गा इनवाइट बैट फर्स्ट। आज अब ऐसा है कि हमारे साथी कमेंटेटर और उन्हें सभी गुरु कहते हैं, इनके पास भी समय की अब बहुत कमी रहेगी, उनका बहुत बिजी शेड्यूल है, लेकिन वो बीआरपीएल में ज़रूर अपनी हाजिरी रोज़ देंगे। पराग यावेळेला वाटे स्लॉक, व्हाट ए शॉट, जबरदस्त फटका, अफलातून फटका, आणि चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर, उत्तुंग षटकार.
बैट्समैन जब भी शॉट खेलते हैं फाइक अंसारी तो बहुत दूर दे मारते हैं। अक्सर अवकात होता है कि इनके शॉट लगभग तरीपार रहते हैं, गेंद घूम जाती है। 30 धावा झालेल्या आहेत. 30 धावा झाल्यात. अजूनही जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे आगे एवन पवन 55 धावांची आवश्यकता आहे. 30 धावा झालेल्या आहेत. कारण जे लक्ष ठेवलेलं आहे विशाल लक्ष आहे 85 धावांचं टार्गेट आहे. देखिए ये कपी है कमेंटेटर्स की देन। संदेश पाटिल हमारे कमेंटेटर हैं, बॉल का बैग लेकर जा रहे हैं। अंपायर मुन्ना पठान। गौली सर, आपको याद होगा कि आरसी पाटिल 2007 में यही वो मुन्ना पठान थे जिन्होंने शाहपुर से खेलते हुए 44 या 45 रनों की एक बारी खेली थी। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुन्ना पठाण यांनी KPL मध्ये कोण गाव या ठिकाणी अतिशय चांगलं ओपिनियन दिलं होतं, खास करून प्रेक्षकांसाठी, खेळाडूंसाठी, की तुम्ही जेव्हा खेळ खेळता तेव्हा खेळाडूती दाखवा आणि एकता, अखंडता, एकता त्यावेळी संदेश दिला होता. खूप चांगलं ओपिनियन त्या ठिकाणी दिलं होतं. आजही मला आठवतंय. पराग राईट आर्म याला मात्र चांगला फटका केलेला आहे. मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. वाईड ऑफ लॉंग ऑफला पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. तालमेल नाही, समन्वय नाहीये. मात्र हा ना करता दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न आणि फलंदाज धावबाद. यस नो वेट चा मिश्रण नाहीये. पंचांचा वन शॉटचा इशारा. रन नहीं होगा इस गेंद पर। वन शॉट मेरे ख्याल से पहले ही आगे खड़े थे हेमंत पाटिल, यही कारण है कि रन नहीं दिया है। इसे कहते गरीबी में आटा गीला करना, दुष्काळात 13वा महिना। सगळी मेहनत वाया गेली असं म्हणता येईल. कारण जी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये धावबादी झालेला आहे आणि वन शॉटचा इशारा जेव्हा येतोय खूप नाराज आहे त्या ठिकाणी हेमंत पाटील. परंतु कसं असतं की ताळमेळ असणं फार गरजेचं आहे. यस नो वेट, होय नाही थांब, या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. और सबसे बड़ी बात कि वो पहले आगे से भागे थे, वन शॉट दिया गया। कप्तान को माना बहुत प्रेशर रहता है, लेकिन जब आप मैदान में जाते हैं तो आपका फोकस क्रिकेट पे होना चाहिए। साजन गेलेला आहे मॅन फ्रॉम पिंपलास. साजनकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची यस, आणि ही योग्य वेळ आहे. पराग राईट आर्म. हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर आहे. खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही. बाकीचं काम मात्र पंच करतायत. वाईट बॉलचा इशारा. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 31. 31 रन आए यहाँ से और 54 रन चाहिए। ओवर नंबर 4 चल रहा है। पराग गोलंदाजीसाठी मार्गस्थ. याला फुलटा चेंडू सरळ जातोय तो वाईड ऑफ लॉंग ऑनला. गॅप मधून काय फटका खेळलेला आहे. गॅप शोधलेली आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. आ गया कहानी में ट्विस्ट और मैच हो सकता है सुपर हिट। क्या कड़क शॉट खेला है, इसे कहते हैं करारा जन्नाटेदार शॉट। लॉन्ग ऑन मौजूद है, ऑर्थोडॉक्स मिड विकेट मौजूद है, लेकिन गेंद गोली की रफ्तार से और 5 रन आए। 2 गेंदों में कितने रन आए अभी तक? 3 गेंदें हुई है। कितने रन आए? 12 रन आए हैं। मैच बनता हुआ फ्री हिट है। 36 धावा झालेल्या आहेत. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 49 धावांची आवश्यकता. आणि ह्या चेंडूवर असणार आहे फ्री हिट. आणि फ्री हिट असा एक चेंडू असतो त्यावर फक्त धावबादच्या रूपानेच फलंदाज बाद होऊ शकतो. सिक्सर का 3 गेंदें बची है। पहली गेंद पे विकेट गिरा, दूसरी पे सिक्सर। तीसरे पे रनआउट हुआ, उसके बाद वाइड, उसके बाद नो बॉल। सिक्सर का हैट्रिक लगाते हैं तो चौकों की हैट्रिक लगाते हैं तो एवन जोड़ी की तरफ से 1000 रुपये। पराग राईट आर्म. आता डाऊन द ग्राउंडचा फटका. चेंडू हवेत आहे, झेलू दे का बघायचा आहे. पंचांचा काय इशारा आहे ते बघायचा आहे. 6 धावांसाठी षटकार. फाइक अंसारी को बताया कि 1000 रुपये नहीं चाहिए, मैच ले जाना है। उन्होंने चौका नहीं लगाया, मस्तक पे दस्तक थी। हालांकि लॉन्ग ऑफ के खिलाड़ी ने बहुत अच्छा एफर्ट दिया था वहां पर, यश पाटिल, लेकिन यश नहीं मिला।
फाइक अंसारी ने कह दिया है पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, और कैप्टन को कह दिया है मैं हूं ना। 14 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता आहे. निम्मा पल्ला पार केलेला आहे. 42 धावा झालेल्या आहेत आणि 43 धावांची आवश्यकता आहे. मैच बना लिया है गवली सर. पण एक मात्र आहे, फाईक अन्सारी जोपर्यंत खेळपट्टीवर असणार आहे तोपर्यंत मात्र धोक्याची सूचना, धोक्याची घंटा वाजत असणार आहे. ती किंग 11 RHB कशिवले 491 जानवळ संघाच्या गोटामध्ये. Yes, no doubt at all. There is a wall between Kashivli and victory. The wall is terrific. Faik Ansari. देखना है क्या करते हैं इस गेंद पर. पराग राईट आर्म याला स्टेप आउट झालेला आहे. लॉफ्ट केले, भिरकावून दिलेला आहे. वाईड अप लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर. दर्जेदार षटकार. हिटमैन ऑफ भिवंडी है. एक और बड़ा बीआरपीएल शुरू हुआ है. पार्टी तो बहुत होते रहेंगे, अभी बीआरपीएल शुरू हुआ है और ये मैच अभी शुरू हुआ है. म्हणूनच क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ संबोधला जात आहे. फाइक ऑन फायर नाउ. यस, फाईक अन्सारी खेळपट्टीवर आल्यापासून धावांची लयलूट सुरू आहे. 22 पे बल्लेबाजी करने 4 गेंदों पर, 5 गेंदों पर. पराग स्टार्ट. पराग याला मात्र शॉर्ट पुलचा फटका. चेंडू हवेत आणि याच बरोबर फाईक अन्सारी बाद. गलती कर बैठे. ऑफ स्टंप के बाहर से घसीटा था गेंद को, और वो जो कहते हैं सुकीला माफी नहीं, बड़ा झटका लगता हुआ फाइक आउट होके जा रहे. गेंद थी अपर में, वो 6 भी मार सकते थे इस गेंद पर जिसपे वो आउट हुए. लेकिन इसीलिए तो क्रिकेट में जर आणि तर, अगर मगर को जगह नहीं. मौसम और सुहाना हो चुका है. सूरज बादलों के पीछे छुप चुका है. 7 फलंदाज बाद झालेले आहेत. 7 फलंदाज. क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नसतं. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये बघितलं, धनंजयने विकेट हॅट्रिक केली होती आणि पुढच्या षटकामध्ये पोलार्डने 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले. बिल्कुल सही. उस दिन आपने देखा कि रबाडा को 3 पे 3 6 गिरे, उसके बाद उन्होंने हैट्रिक किया. ये क्रिकेट है, ये बदलते रहता है. लेकिन ये मैच अच्छा ऊपर नीचे चल रहा है. जब मैच ऊपर नीचे होता है तो पब्लिक भी ऊपर नीचे हो जाती है. बीआरपीएल में पहले ही दिन धूम मची हुई. 2 ओवर में कितने चाहिए? 37. ऐसा नहीं कि मैच ऑन नहीं है, मैच स्टिल ऑन. वो जो कहते हैं सांस है तो आस है. चेतन याला मात्र लॉफ्ट केलेला आणि चेंडू जातोय लॉंग ऑन, सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. सुबह से सबसे अच्छा शॉट. बहुत मुश्किल शॉट था, पैरों में गेंद थी और साजन ने भेज दिया गेंद को सीधा साजन के घर. 6 रन. क्या फॉलो थ्रू कितना अच्छा था शॉट की फिनिशिंग पे. याचबरोबर 50चा आकडा सुद्धा पार केलेला आहे. 50चा आकडा पार झालेला. धावसंख्या झालेली आहे ती 54, 54. अभी थोड़ा चेतन दबाव में आएंगे. चेतन को भी देखिए. चेतन को देख के श्रीलंका वेस्ट इंडीज के महान खिलाड़ी केनिथ बेंजामिन की याद ताजा होती हुई. 11 चेंडू सिक्सर आणि की- 31 धावांची आवश्यकता आहे. सिक्सर के हैट्रिक पे भी 1000 है, विकेटों के हैट्रिक पे भी 1000. A1 जोड़ी. 11 चेंडू आणि 31 धावा. A1 जोड़ी 6 दिन तक A1 ही रहेंगी. चेतन लेफ्ट आर्म स्विच इट. काय फटका खेळलेला आहे आणि बॅक टू बॅक काय फटका केलेला. स्विचचा फटका आणि डीप कव्हर, सीमा रेषेच्या बाहेर षटकार.
नजरें थी चिराग माली पे, नजरें थी फाइक अंसारी पे, लेकिन ये तो बीच में आ गए, ये तो आड़े आ गए। ये महेंद्र मागे का सरदर्द बने, 2 पे 2 सिक्सर लगाए और साजन ने दोनों गेंदों को साजन के घर भेज दिया है। ये सजनी को साजन के घर भेजा है। अब इक्वेशन क्या है? 10-25। आप कठिनाइयों में कप्तान आ गए, अब सोच में पड़ गए महेंद्र मागे। आता मात्र समीकरण बदललेलं आहे. 10 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. आता असं वाटतंय की बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळणार. यस, चेतन पाटिल के पीछे पड़ गए हैं साजन। आप जितनी गेंदें मेरे सामने रखेंगे सजनी जाएंगी साजन के घर, लेकिन 1,000 रुपए का इनाम है ट्रिक के लिए। 2 मार चुके हैं। क्या लगता है गौली सर, अगली गेंद का क्या रणनीति होंगी? देखिए गेंदबाज को भी समझाया जा रहा है। प्रेशर तर असणारच आहे, कारण लागोपाठच्या चेंडूवर 2 षटकार लागल्यानंतर थोडंसं प्रेशर निर्माण होईल. सूरज जोशी समझाने आए हैं। सूरज को पता है उनके सर के ऊपर से पहला सिक्सर गया था, कितना कड़क मारा था। चेतन लेफ्ट आर्म, हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. पंचांचा काय इशारा बघायचा आहे. डाव्या एष्टीच्या बाहेरून गेलेला आहे. वाईट बॉलचा इशारा. अभी भी सिक्सर के हैट्रिक पे है। चेतन को अगर तीसरा सिक्स लगा तो छोटा चेतन 3D में देखेंगे हम। 10 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. अब महेंद्र मागे थोड़ा सा चिंतित जरूर नजर आ रहे हैं। चेतन लेफ्ट आर्म, हा चेंडू मात्र अतिशय खराब चेंडू आहे. स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. मुन्ना पठाण वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा. तेज गेंद की थी वहां पर, साइड आर्म गेंद थी और 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. दबाव में आ गए। देखिए दबाव एक ऐसी चीज है ना कि अच्छे अच्छे रति महारथी रहते हैं ना, उनके भी हाथों में पसीने आते, उनके भी हाथ पांव फूल जाते। इसीलिए तो धोनी ने कहा था जो दबाव को झेलेगा वही जीतेगा। पंकज घरत आणि मेघनाथ मस्के यांच्या चेहऱ्यावर थोडंसं स्मित हास्य आलेलं आहे. त्याप्रमाणे साजन फलंदाजी करतोय. यस, इस वक्त माइक्रोफोन हम फील्ड में सूरज जोशी के बाद इस गेंद के बाद देंगे। यार मात्र मिस्टाईम पॅट काय ड्राईव्ह केला. चेंडू सरळ जातोय डीप मिड ऑनला. सूरज त्या ठिकाणी पोहोचतोय. तोपर्यंत मात्र 1 धाव घेण्याची संधी साजन्यास मिळते. चैन का सांस लिया होगा महेंद्र मागे ने। स्कोर इस वक्त 9 गेंदों में 22 रन चाहिए, 63 हो चुका है। सूरज जोशी से हमारा राब्ता हुआ है, माइक्रोफोन उन तक पहुंच गया है। सूरज क्या लगता है मैच कहां जा रहा है? आप लोग जीतेंगे? चेतन यावेळेला मात्र परफेक्ट यॉर्कर, त्रिफळाची क्लीन बोल्ट. दिग्गज नेता कांग्रेस के और उनकी महिलाएं कांग्रेस की हमारे बीच जुड़ चुकी हैं। आपका तहे दिल से इस्तकबाल है। अब गेंदें कितनी बची है? 8 गेंदें। रन चाहिए 22। सूरज जोशी 8 गेंदों में 22 रन। आपसे हमारा कांटेक्ट हो रहा है सूरज जोशी, क्या लगता है थोड़ा टीम जीत जाएंगी? लेकिन ये 2 गेंदों में क्या लगता है आपको, एक बड़ा स्ट्रोक आया तो फिर दबाव रहेगा आखिरी ओवर में? ऐसा कुछ नहीं है, मैच है मगर 6 तो नहीं लगेगा अभी। यस, चेंडू आणि
22 धावांची आवश्यकता आहे. या षटकातले 2 चेंडू फार महत्वाचे ठरणार आहेत. चेतन लेफ्ट आर्म, यावेळेला मात्र हा चेंडू जातोय डाव्या एसटीच्या बाहेरून आणि पंचांचा इशारा वाईड बॉल. देखिए आप बहुत अच्छी लेग ब्रेक गेंदे कर रहे थे, आप बहुत अच्छी फ्लाइट देते हैं, लेकिन आपने देखा कि साइड आर्म गेंदबाजी के चक्कर में 3 वाइड गेंदे किए और महेंद्र मागे भी पीछे से नाराज है. चिराग काय वाटतंय सामन्याचं, काय वाटतंय समीकरण, काय वाटतंय तुम्ही जिंकू शकाल? जिंकू तर शकू, पण समोरचा आता हा बॉलवर डिपेंड आहे, काय लागेल ते. 6 बाउंड्री आला तर जिंकू शकतो आज. कारण 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे 21 धावांची आवश्यकता आहे आणि साजन ज्याप्रमाणे फलंदाजी करतो भले नॉन स्ट्रायकर रेनला आहे. चेतन याला मात्र धाव घेण्याचा प्रयत्न, चोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होतोय, क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. पंचांचा काय इशारा आहे? 5 धावा. ये मैच का टर्निंग पॉइंट भी हो सकता है. चिराग माली, आपको लगता नहीं कि आपकी गेंदबाजी जो रही वो थोड़ी कमजोर रही थी? हाँ, गेंदबाजी तो थोड़ी कमजोर रही और स्टार्ट भी नहीं मिला हमें इतना भी. तो अभी फिलहाल लोअर ऑर्डर पे ही डिपेंड है. अभी वो दोनों खेल रहे, अच्छे खेल रहे फिलहाल. अब मैच में ट्विस्ट आ गया है. मैच 7-16, लेकिन आपके पास विकेट भी कम है. आपको यकीन है कि साजन वाकई में मैच ले उड़ेंगे? आराम से मैच ले उड़ेंगे, डूबेंगे तो बिल्कुल नहीं. चिराग, मला असं म्हणायचं की आता जे 4 धावा बोनसच्या रूपाने मिळाल्या आहेत ह्या कदाचित टर्निंग पॉईंट ठरू शकतील. हो, नक्कीच. तर देखिए, समीकरण मात्र राहिलेले ते 7 Yes. चेंडू आणि 16 धावा. यस गौली सर, कुड बी अ टर्निंग पॉइंट ऑफ दिस मैच. ये अगर मैच जीत गए पिंपलास तो ये टर्निंग पॉइंट ही रहेगा. या 7 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. चेतन याला मात्र जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न, चेंडू उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जातोय. पंच मुन्ना पठाण यांचा इशारा वाईड बॉल. देखिए, कहीं ना कहीं चेतन दबाव में आ गए और बचने की कोशिश कर रहे. दुनिया में बहुत सी गलियां हैं, पतली गली से आप निकल जाओ. क्रिकेट में कोई बचने वाली गली नहीं, यहाँ तो डट के मुकाबला करना है. शकील आजमी कहते हैं कि मान लिया जाए तो हार है और ठान लिया जाए तो जीत है. 22 धावा दिल्या ते षटकामध्ये. चेतन लेफ्ट आर्म, त्याला डावून दिगावांचा फटका खेळण्याचा प्रयत्न, मग चेंडू हवेत आणि यावर एक चांगला झेल. हालांकि महेंद्र मागे की सराहना करनी होगी, कैच के लिए बहुत देर से आए और आउट कौन हुए ये देखिए. अब साजन चले ससुराल, आउट होके जा रहे हैं. आखिरी विकेट, आखिरी ओवर और 15 रन. व्हाट अ मैच. अभी भी हम कुछ नहीं कह सकते. कई मर्तबा अंतर्राष्ट्रीय क्रिकेट हो या टेनिस क्रिकेट हो, हमने देखा है कि किनारे पे डूबने का गम बहुत भारी होता है. टीमें डूबी है, किनारे सामना पे सुरू डूबी. करायचा आहे. पंचांनी लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे. पंचांनी प्रवृत्त करा क्षेत्ररक्षण लावण्यासाठी, कारण अजून यानंतर 3 सामने होणार आहेत. खेल शुरू करे महेंद्र मागे प्लीज. गौली सर, अब मैच का है आपके मुताबिक? 1 विकेट बचा है, 6 गेंदे हैं, 15 रन है. साजन भी आउट होके ससुराल चले गए. अब मैच का है? 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. यस, पानी पिया जा रहा है, लेकिन सुबह से हम देख रहे हैं कि गेंदबाजों ने आज ज्यादा पानी पिला दिया बल्लेबाजों को. आज की जो कैचिंग रही लाजवाब रही. कम से कम 6 से 7 कैचेस, उसमें सबसे अच्छा कैच कॉट एंड बोल्ड जो संतोष मडवी ने अपनी गेंदबाजी पे पकड़ा था. देखिए, इसके बाद 3 मैचेस हैं. प्लीज अंपायर, ऑन फील्ड अंपायर, आपको हमने फ्री छोड़ा है. एक गोष्ट मात्र या ठिकाणी लक्ष देण्यासारखी आहे, कारण आज 23 नोव्हेंबर आहे. भौगोलिकदृष्ट्या आपण जर विचार केला
तर आपण 5:50 खेळू शकता, हे लक्षात घ्यायचं आहे. सबसे छोटा दिन कब रहता है गौली सर भारत में? यस, 21 डिसेंबर आणि 22 डिसेंबर हे 2 जे दिवस असतात. और बड़ा दिन 13 जुलाई के 11 जुलाई? 21 जुलाई. 21 जुलै आणि 23 सप्टेंबर जो दिवस आहे त्या दिवशी दोन्ही रात्र आणि दिवस समान असतात. Yes. इक्विनॅक्स त्याला म्हटलं जातं. इन्हें बैलेंस रहते हैं. वैसा ये मैच तो बैलेंस नहीं है. मेरा अपना मानना है कि फील्डिंग साइड की तरफ ज़्यादा झुका हुआ है. सध्या तरी दिवस लहान आहे, कारण आपण कॅल्क्युलेट जर केलं तर आपण 5:50 खेळू शकतो. त्यानंतर बॅड लाईट होऊ शकतं. जाऊया आपण अंतिम षटक. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, खाली राहिला होता. 5 देखिए, चेंडू आणि 15 धावा. अजय पाटिल ने लास्ट ओवर में कितने रन ले डाले थे? 14. ज़्यादा नहीं, 14 नहीं, बल्कि लिखे नहीं गए अभी तक. 31 रन. वहीं अजय पाटिल के पास 15 रन बचाने को दिए. क्या आधे रन बचाते हैं? नहीं, क्रिकेट है, कुछ कहा नहीं जा सकता. आपने 31 लिए या 15 दिए, मेहनत पे पानी फिर जाएगा. याला फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे. चेंडू सरळ जाते शॉर्ट कव्हरला. फक्त आणि फक्त एकच धाव. 4 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. सुपर मैच हो रहा है, लेकिन समय ऐसा है कि सुपर ओवर नहीं होना चाहिए. इसके बाद 3 मैचेस हमें खिलाने हैं. 4-14. एक बड़ा स्ट्रोक सोए हुए दर्शकों को उठा सकता है. यावेळेला मात्र ट्राईप केलेला चेंडूला चेंडू सरळ जातोय मिड विकेटला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक. फलंदाज धावबाद. आणि याचबरोबर आपण पाहतोय की किंग्ज 11 RHV कसिवले 491 जानवल हा संघ विजय प्राप्त करतोय. और दूसरा मैच जीता. अभिनंदन हमारे कशोले ब्रदर्स, आपका अभिनंदन. आपकी टीम ने बहुत बढ़िया परफॉर्म किया है. मैन ऑफ द मैच के लिए गौली सर जा रहे हैं. मैन ऑफ द मैच खिलाड़ी है बड़ोडी के बहुत ही मशहूर ऑलराउंडर, बैक टू बैक दूसरा, पहले में हैट्रिक, दूसरे में अच्छी बल्लेबाजी, अजय पाटिल. और खेल की जब शुरुआत होंगी तो आपके साथ रहेंगे रोहन पाटिल और सुनील पाटिल. यस, अजय पाटील आपण त्वरित यायचं आहे, कारण यानंतर आमचे 3 सामने होणार आहे. मॅन ऑफ द मॅच पहिल्या सामन्यामध्ये खरं तर गोलंदाज म्हणून मॅन ऑफ द मॅच मिळाली होती. विकेट हॅट्रिक प्रस्थापित केली होती आणि या सामन्यामध्ये स्लॉग ओव्हरमध्ये फटकेबाजी केली होती.